इगतपुरी तालुक्यातील झुगरेवाडी आणि खडकवाडी येथील जे महिलांना आहे ते या ठिकाणी हा जो आपण बघू राहिलो हा डबका आहे, हा जवळजवळ 5 ते 6 फूट खोल असा हा जिरा ज्याला म्हणता येईल. या गढूळ पाण्यात त्यांना आपली तहान भागवावी लागते. तसं जर पाहिलं तर आताशी कुठं मार्च महिना लागला आणि या मार्च महिन्यातच जे आहे पाणी टंचाईच्या तीव्र आदिवासी भागात जाणू लागलेल्या आहेत. आपल्यासमोर ही एक मुलगी आहे. ही मुलगीसुद्धा डोक्यावर हांडा घेऊन आपली तहान भागवण्यासाठी येते, पाणी घेण्यासाठी आलेली आहे. तसं जर पाहिलं तर या दोन्ही वाड्यांच्या महिलांना जे आहे दरवर्षी थोडीशी का उन्हाळ्याची झळ लागल्यानंतर पाणी आटत जातं आणि याच आटलेल्या पाण्यातनं जे जिरा आहे त्याच्यातनं आपली तहान भागवावी लागत आहे. आपल्याबरोबर येथील काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमक्या त्यांच्या समस्या काय आहेत. आई काय सांगशील, काय झालं पाण्याचं तुमचं? पाणी आम्हाला पाण्याचाच लय दुष्काळ आहे व लय लांबून पाणी न्याय लागत आहे. किती लांबून येतात तुम्ही? मग आम्हाला 1-1.5 किलोमीटर पायी या लागत आहे. तुमच्याकडे जलजीवन मिशनच्या योजनेचं काम आम्हाला हेच पाणी आहे पियाला, फक्त तिकडे दुसरा पाणीच नाही. आहे? तुमच्या घरापर्यंत नळ कनेक्शन आलं नाही का? जलजीवन नाही, मिशनचं? काहीच नाही. काहीच नाही आलेलं. नळ नाही, काहीच नाही. ती टाकी फक्त बांधून ठेवली, तिला अजून पाईपलाईन सुद्धा नाही खोदेल. पाईपलाईन सुद्धा नाही खोदेल. पाईपलाईन सुद्धा नाही खोदेल. किती वर्षापासून ही समस्या आहे तुम्हाला? मग टाकीला दिवस झालं बांधून ठेवले, पण त्याला पाईपलाईनच नाही. सगळ्या बाहेरूनच पाणी नेते. दिवसातनं किती वेळा तुम्ही इथं पाणी? दिवसातून पाणी आता सतत 4-5 खेपा व्हायला लागते. 4-5 खेपा होतात 1 ते 1.5 किलोमीटरपासून. तर पाणी नाही पुरत. तशी पाणी नाही पुरत. मग तुम्ही जास्ती तुमच्या कुटुंबाच्या दिवसभर वाहत राहते. तुमचे जे ग्रामसेवक आहेत किंवा सरपंच होते त्यांना तुम्ही सांगितलं नाही का आम्हाला पाण्याची सोय करून द्या? मग त्यांनाही सांगितलं आता, पण त्यांनी काहीच केलं नाही. त्याने काहीच नाही केलं. तसं जर पाहिलं तर वारंवार तक्रार करून देखील जे आहे या महिलांना जे आहे पाण्याचा जे आहे तो प्रश्न अजून सतावत आहे. ग्रामसेवक झाले आणि सरपंच झाले यांना या बाबतीत सांगितले, मात्र कोणीही या सर्वांकडे लक्ष देत नाही आहे. आणि अजूनही यांच्या 5वीला जो पाण्याचा प्रश्न आहे तो पुजलेलाच आहे. तसं जर पाहिलं तर अजून किती दिवस सरकार याकडे लक्ष देणार नाही आहे. 1 ते 1.5 किलोमीटर जे आहे त्यापासून या महिलांना पायपीट करत पाणी घेण्यासाठी यावं लागत आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.